गणरायाचं आगमन आज सगळ्यांच्या घरोघरी होत आहे. काही लोकांच्या घरी 1.5 दिवस, काही लोकांच्या घरी 5 दिवस, काही ठिकाणी गौरी गणपती आहेत, काही ठिकाणी 11 दिवस आहेत आणि सगळ्यांच्या घरी एक आनंदोत्सव आणि एक कौटुंबिक वातावरण आहे. याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जो राज्य शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे आजचा आपला हा गणेशोत्सवाचा सण हा राज्याचा सण म्हणून घोषणा केलेली आहे. त्यासाठी मी सर्वात प्रथम तर माननीय फडणवीस साहेबांचे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा यांचे आभार व्यक्त करतो. आपण बघितलं की महायुतीची सरकार आल्यापासून माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार काम करत असताना अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न जे सर्वांसाठी आहेत हे निर्णय या राज्य शासनाने घेतलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचाही निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठी मनामनामध्ये महाराष्ट्राच्या सर्व जनतेला निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा अभिमान आहे. कुठेतरी डीजेच्या संस्कृतीवरती सरकारने थोडीशी बंदी लावल्यानंतर जे भक्तजन आहेत, भाविक आहेत, ते स्वतःहून पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यामध्ये वळतात कसं बघताय? नाही, पारंपरिक पद्धतीने आपण आपले सण हे निश्चितपणे साजरी केलेच पाहिजेत, कारण हेच खऱ्या अर्थाने संस्कार आपण पुढच्या पिढीला हे देणार आहोत आणि पुढच्या पिढीला आपण जे संस्कार द्यायचे आहेत ते निश्चितपणे खऱ्या अर्थाने केल्याने होईल. डिजिटल जगामध्ये काही गोष्टींना केलं तरी त्याला एक मर्यादा आहे. त्याच्यामुळे जो खरा आनंद आहे तो खरा आनंद आपल्याला स्वतःच्या नातेवाईकांना भेटून, मित्रपरिवाराला भेटून हा सण एकत्रित साजरी करण्यामध्ये येतो. मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करीन की हा जो निर्णय जो शासनाने घेतलेले आहे, जे कल्याणकारी निर्णय शासनाने घेतले आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या घरी सुख समृद्धी येते. ही सुख समृद्धी आणि हा आनंदोत्सव प्रत्येकाच्या घरोघरी असाच द्विगुणित होऊन दे ही गणरायाच्या चरणी प्रार्थना. तुम्ही इको फ्रेंडली सजावट केली, जागृती होत नाही ते लोकांना काय तुम्ही आवाहन करा? माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इको फ्रेंडली आम्ही पूर्ण आरस केलेली आहे आणि आपले गणपती बाप्पांचं आपण ज्यावेळेस डेकोरेशन या इकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरी होत असतं, त्याच्यामुळे ते आपण जास्तीत जास्त पद्धतीमध्ये नॅचरल पद्धतीमध्ये केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर जे मोदीजींनी आवाहन केलं आहे तेही आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने लोकांना विनंती करीन की स्वदेशीचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. येत्या काळामध्ये आपण ते एक निर्णय या सणानिमित्त एक प्रण आपण घेऊ अशी आपल्या सर्वांना विनंती.